मित्र नमस्कार. खरं तर आजचा दिवस हा भारतीय राजकारणाची आणि काँग्रेस पार्टीसाठी खूप वाईट दिवस आहे. कारण या दिवशी आपल्या भारताचे माजी पंतप्रधान, भारत सरकारचे माजी अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थमंत्री आणि जागतिक विद्वत्ता प्राप्त असलेला मनुष्य आणि एक शास्त्रज्ञ म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण जगामध्ये होती, त्यांच्या नावाने बाहेरच्या देशांमध्ये पुस्तकं सुद्धा प्रस्थापित झाली होती. असे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग सरांचा मागाशीच एक अर्ध्या तासापूर्वी त्यांचं दुःखद असं निधन झालं. खरं तर ज्या पद्धतीनं आपल्या देशाची अर्थव्यवस्थेचा एक उच्चांक गाठला गेला, त्यांच्या ज्या अर्थमंत्री आपल्या याचे होते, देशाचे अर्थमंत्री असतानापासून ते देशाचे पंतप्रधान च्या त्यांच्या ज्या कालखंडामध्ये त्यांनी खूप चांगलं कार्य केलं आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था एका उंचीवरती नेण्याचं काम हे डॉक्टर मनमोहन सिंग सरांनी केलं. डॉक्टर मनमोहन सिंग सरांच्या फुफ्फुसाला इन्फेक्शन झाल्यामुळं त्यांचा त्या ठिकाणी आज दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. तर डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांबद्दल काही माहिती आहे. खरं तर ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रातला, आपल्या भारत देशातलाच नव्हे तर जगाच्या ख्यातीवरती असलेला हा असा एक नेता होता काँग्रेसचा. भारताचे 14वे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग हे एक विचारवंत अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांना ओळखलं जात होतं त्यांच्या कामाप्रती असलेली व्यासंगी, त्याचबरोबर शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदरानं बघितलं जातं किंवा आता बघितलं जात होतं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म हा 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉक्टर सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठानं बघा त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून ते इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत पोहोचलं. केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत ते विस्तारलं गेलं. त्याच्यानंतर 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1962 साली डॉक्टर सिंग यांनी ऑक्सफोर्ड फील्ड संपादन केली. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफील्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फिल संपादन केले. त्यांचे इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रोस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन ग्रोथ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणार आहे. त्याच्यानंतर पंजाब विद्यापीठ व प्रथिती यश दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी काम करत असतानाच डॉक्टर सिंग यांची शैक्षणिक ओळख अधिक समृद्ध झाली. या काळात युएनएसएटेड सचिवालय त्यांनी काही काळ काम पाहिलं होतं. त्यातूनच त्यांची 1987 आणि 1990 या काळात जिनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. डॉक्टर सिंग यांनी 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांचा सरकारमध्ये प्रवेश सुद्धा झाला. त्याच वेळेस त्यांनी आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला. त्यातूनच 1972 साली त्यांनी अर्थ मंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. डॉक्टर सिंग यांनी अर्थ मंत्रालयात बसवलेल्या अनेक महत्वाच्या पदांमध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिव पद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष पद, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद आणि पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो. स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या 1991-96 या 5 वर्षाच्या काळात डॉक्टर सिंग यांनी भारताचे अर्थमंत्रीपद भूषवले.
भारताच्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. भारताच्या आर्थिक सुधारणा आणण्यासाठी त्यांची जी धोरण होतं, ते सुद्धा खूप महत्त्वाचं ठरलं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पद्मविभूषण पुरस्कार हा सुद्धा 1987 साली अ, भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये त्यांनी येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान 1995 मध्ये, अर्थमंत्र्यासाठी दिला जाणारा आशिया मनी अवॉर्ड 1993 ते 94, केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार 1956, केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार, असे विशेष पुरस्कार त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला मिळवले. याशिवाय जपानमधील निहोन कायझाई शिंबुन अ, सारख्या अनेक संस्थांनी डॉक्टर सिंग यांना विद्यापीठाकडून डॉक्टर सिंग या मानव पदवी प्रदान करण्यात आली. डॉक्टर सिंग यांचे अनेक आंतरराष्ट्रीय परिषद आणि संघटनांमध्ये सुद्धा प्रतिनिधित्व राहिलं. त्याच्यानंतर त्यांनी 1993 मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत व्हिएना येथे मानवाधिकार जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. आणि डॉक्टर सिंग यांनी 1991 पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात खासदारपद भूषवलं आणि 1998 ते 2004 च्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिकाही पार पाडली. आणि 22 मे 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 22 मे 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. म्हणजे जवळ ते 10 वर्ष भारताचे पंतप्रधान राहिले आणि खूप उल्लेखनीय असं काम केलं. त्यांना ज्या काही पदव्या मिळाल्या त्या आपण यातून दाखवल्या. पुन्हा एकदा डॉक्टर मनमोहन सिंग सरांना मनापासून आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.